ज्योती प्राथमिक विद्या मंदिर तळोदा इत्या दुसरीच्या वर्गात मी वर्ग शिक्षक सचिन पाटील आपले हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थ्यांमध्ये मूळाक्षरांच्या दृढीकरण हेतूने मी विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या स्वरूपात एक छोटासा प्रयत्न केला आहे। विद्यार्थी हे हसत खेळत मूळाक्षरांपासून शब्दरचना करावे व त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळावी हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। चला तर मग पाहूया आपण व्हिडिओच्या स्वरूपात। चला मग या ठिकाणी तनिष्का आलेली आहे, तर काळवर एक मस्त छान अशी मूळाक्षरांची चिठ्ठी। कुठलं मूळाक्षर येतं हिच्याकडे बघूया। काय आला? य। य वरून कुठला शब्द येतो बरं? यज्ञ। व्हेरी गुड, छान। पुढची विद्यार्थी तनिष्का या ठिकाणी आलेली आहे। काळ बरं तुला कुठलं मूळाक्षर येतं बघूया बरं आपण, बरं का? बघा किती छान ती मूळाक्षर ओळखतायत रे पोरं। काय आला? श। श वरून कुठला अक्षर येतं? श। षटकोण, बरोबर। बघा रे किती छान, तिला षटकोणाचा आला होता। चला पुढची विद्यार्थिनी कोण आहे? रोकडे या ठिकाणी आलेली आहे कावेरी। तिला कुठलं इथं बघूया, कोणतं आलं बरं? र हे मूळाक्षर तिने काढलेलं आहे। काय येईल मग शब्द र वरून? रथ। अगदी बरोबर, वा वा, छान, शाबास। पुढची विद्यार्थिनी कोण आहे? चल बरं पटपट, मूळाक्षर काढण्यासाठी येते या ठिकाणी दिव्या या ठिकाणी आलेली आहे। तिने काय आता कुठलं मूळाक्षर येतं ते बघूया। काय आलं मूळाक्षर? दाखव बरं इकडे, सरळ धर। हा, काय आलं? फ। फ आला तिला। फ वरून कुठलं शब्द बनतो बरं? फणस। व्हेरी गुड, या ठिकाणी तिने ओळखलंय फणस। चला पुढची विद्यार्थिनी या ठिकाणी युवती माळी येते। चल काळ बरं या ठिकाणी काय आलं बरं या मूळाक्षर चिठ्ठीमध्ये? दाखव, काय आलं? झ। व्हेरी गुड। झ वरून कुठला शब्द बनेल? झाड किंवा झबले। व्हेरी गुड, छान। टाकता साईडच्या बॉक्स मध्ये। पुढची विद्यार्थिनी येते या ठिकाणी तानिया आलेली आहे। बघूया बरं ती कुठलं मूळाक्षराची चिठ्ठी काढते बरं। काळ बरं जोरात आता सांगायचं। हा, कुठलं आलं? काय आलं? जोरात बोल। व्हेरी गुड। क वरून शब्द कोणता बनेल? कमळ। व्हेरी गुड। बघा तिने पण छान असं सांगितलंय। यानंतर पल्लवी। पल्लवी येते, बघूया पल्लवी कोणती चिठ्ठी काढते। काय बरं पल्लवी? छान अशी चिठ्ठी। काय आला तुला मूळाक्षर? दाखव बरं। भ। भ। भ वरून कुठला? वा, बघा रे, भटकी असा शब्द तुम्ही सांगितलाय। काय बरं त्या शब्दात? मस्त, छान। पुढची विद्यार्थिनी दिया येते। दिया कुठली चिठ्ठी काढते बघूया। काय बरं दिया? कोणती चिठ्ठी आली तुला? श। व्हेरी गुड। मग त्याच्यावरून कुठले शब्द बनेल? षटकोण। मस्त, टाळ्या याच्यासाठी ठेव, टाक त्याच्यात। पुढची विद्यार्थिनी या ठिकाणी दिव्यानी येते आणि दिव्यानी आता चिठ्ठी काढणार आहे। काळ बरं दिव्यानी कुठलं मूळाक्षर येतंय सांग मला? क। क वरून शब्द सांग। कप. बघा हिने कप हे शब्द सांगितला, बरोबर, छान, व्हेरी गुड।
पुढचा विद्यार्थी येतोय तन्मय वसावे, हा येतोय. तन्मय, काढ बरं कोणती चिठ्ठी काढतोस तू? दाखव बरं कुठली चिठ्ठी आली तुला. तुला आली ळ ळ ळ वरून कोणता शब्द तयार होतो? बाळ. बरोबर. दाखव. पुढचा विद्यार्थी ध्रुव आलेला आहे. ध्रुवला बघूया कुठली चिठ्ठी निघते बरं. काढ बरं ध्रुव, चिठ्ठी कोणती काढतोस आता तू? काय आला तुला? दाखव बरं इकडे. घ. बरोबर. घ वरून शब्द सांग. घ र. बरोबर. मस्त, छान. काय वाजला बरं. यानंतर पुढचा विद्यार्थी येतोय रुद्र मराठे. आता बघूया रुद्र काय कोणती चिठ्ठी काढतोय बरं. कोणती चिठ्ठी काढतोय बरं रुद्र तू? दाखवशील? बोल जोरात. कोणती चिठ्ठी आली? दाखव. या ठिकाणी त्याला परत घ हे मुळाक्षर आलेलं आहे. घ वरून मला सांग बरं कोणता शब्द तयार करशील घ वरून? हा, घर. बरोबर. त्याने घर हे शब्द सांगितलेला आहे. टाक त्या डब्यात. चला पुढचा विद्यार्थी येतोय चिन्मय. चिन्मय येतोय, तो आता चिठ्ठी काढतोय. बघूया बरं त्याला कोणती चिठ्ठी निघते बरं. दाखव. क्ष. 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 बरोबर. काय आलं मग त्याच्या शब्द? क्ष. बरोबर. ते मुळाक्षर आलं. मग त्याच्यावर तुला शब्द सांगायचा आहे. कसला क्ष येतो? हा, मग त्याला काय नाव देशील? काय? क्षत्रिय. असं. शाबास. चांगला प्रयत्न केला त्याने. काय बरं. यानंतर पुढचा विद्यार्थी येतोय उत्कर्ष. या ठिकाणी उत्कर्ष आता कोणती चिठ्ठी काढतोय बघूया. बघा या ठिकाणी उत्कर्ष आलेला आहे, तो काढतोय चिठ्ठी. दाखव बरं कोणतं? ढ. बापरे, त्याने काढलं ढ. वा वा, छान. सांग बरं ढ वरून शब्द कोणता आहे तो? ढग. वा वा, शाबास. त्यानंतर नील मगरे हा विद्यार्थी येतोय आणि आता चिठ्ठी काढतोय. बघूया त्याला कुठलं मुळाक्षर निघतंय. दाखव. ब. ब हे त्याला मुळाक्षर आलंय. शब्द सांग बरं. बदक. वा वा, हुशार आहे. शाबास. यानंतर पुढील विद्यार्थी येतोय. पुढील विद्यार्थिनी हेमांशी आलेली आहे. काढ बरं कोणती चिठ्ठी काढतेस तू? कोणती चिठ्ठी? दाखव. काय आलं मुळाक्षर? स. स वरून शब्द सांग. ससा. वा, शाबास, छान. टाकतात अभ्यास. पुढील विद्यार्थिनी आलेली आहे आरोही. काढ बरं आरोही कोणतं मुळाक्षर काढतेस तू? कोणतं आलं तुला मुळाक्षर? ल. ल वरून कोणता शब्द सांगशील? कोणता? लसूण. बरोबर. टाळ्या वाजवा याच्यासाठी. चला पुढील विद्यार्थिनी आले लावण्या. लावण्य ही चिठ्ठी काढत आहे. काढ बरं लावण्य चिठ्ठी मुळाक्षरांची. तिने काढलंय चिठ्ठी. काय आलं शब्द? शब्द नाही, सॉरी, मुळाक्षर काय आलं? दाखव इकडे. दाखव कॅमेऱ्याकडे. प हे मुळाक्षर तिला आलं. प वरून शब्द सांग. कोणता? व्हेरी गुड. वा, शाबास. पतंग हे तिने सांगितलंय. पुढील विद्यार्थिनी आली आहे आदिती नाईक. चल काढ बरं मुळाक्षराची चिठ्ठी. कुठलं मुळाक्षर येतं बरं तुला? काय आला? म. म वरून शब्द सांग. म. मगराचा म म्हणजे म वरून शब्द झाला मगर. वा वा, शाबास, छान. टाळ्या वाजवा. चला बरं पुढची विद्यार्थिनी. पुढचा विद्यार्थी आलाय कार्तिक चव्हाण. कार्तिक काढ बरं चिठ्ठी. काढ चिठ्ठी, काढ बरं. हा, उघड बरं ती चिठ्ठी. काय मुळाक्षर आहे? द. द हे मुळाक्षर आलंय त्याला. तर त्याच्यावरून शब्द सांग. दप्तर. वा वा, शाबास. बघा रे, त्याने छान असं अक्षर ओळखलंय. चला या ठिकाणी ऋषभ हा विद्यार्थी आलाय. काढ बरं ऋषभ चिठ्ठी मुळाक्षरांची. बघूया त्याला कोणतं अक्षर आलं. काय आलं मुळाक्षर? च. च वरून शब्द सांग.
चमचा. व्हेरी गुड, शाबास. टाक त्या बाजूला. पुढचा विद्यार्थी आला आहे जक्रिया. काढ बरं जक्रिया, कुठली तू चिठ्ठी मुळाक्षरांची काढतोस? बघूया, दाखव बरं. काय आला तुला? ह हे मुळाक्षर बरोबर ओळखलंस. काय शब्द सांगशील ह वरून? हत्ती. ह व्हेरी गुड, मस्त, शाबास. टाक त्याच्यात. पुढचा विद्यार्थी. चला, या ठिकाणी पुढचा विद्यार्थी तेजस आलाय. काढ बरं तेजस, कोणती चिठ्ठी काढतोस? दाखव. ज वरून शब्द सांग. जहाज. बरोबर, शाबास, टाळ्या. पुढचा विद्यार्थी रुद्र भरवाड येतोय. चल रुद्र. पुढील विद्यार्थी रुद्र भरवाड. काळ बरं रुद्र, कोणती चिठ्ठी काढतोस? दाखव. काय आला बघितलं? हा, काय आला तो? न वरून शब्द नळ. नळाचा न. बरोबर ओळखलंस तू. ठेव त्याच्यात, टाक. चल, पुढचा विद्यार्थी विशाल भरवाड येतोय. चल विशाल. या ठिकाणी विशाल आलाय. काळ बरं विशाल चिठ्ठी, कोणती चिठ्ठी काढतोस तू? बघूया. काय आलं त्याच्यात? बघ बरं तू. बघ ना, तुझ्याकडे बघ. काय येतो शब्द? क. बरोबर. मग काय त्याच्यावरून? क वरून अक्षर क प. बरोबर, टाळ्या वाजवायच्यासाठी. तर विद्यार्थी बालमित्रांनो, आपण आज अशा पद्धतीने खेळाच्या माध्यमातून मुळाक्षरांच्या दृढीकरणाच्या हेतूने मुळाक्षर चिठ्ठीच्या स्वरूपात काढून या ठिकाणी आपण त्याच्या अक्षरांची ओळख करून घेतली. अशा प्रकारे जर तुम्ही खेळाच्या माध्यमाने मुळाक्षर घरी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अधिकाधिक ते मुळाक्षर पाठांतराला मदत होणार आहे. तर आवडला सगळा खेळ तुम्हाला? सगळ्यांना समजला? तर अशा प्रकारे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. तुम्ही या मुळाक्षरांच्या दृढीकरणाला चालना द्यायची. धन्यवाद.